सेट आहेत ना बसरा पाटील बराबर पाटील घे चल
हॅलो हॅलो छी हॅलो 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 छी हॅलो बारीला सुरुवात करायची ना बस उशीर पण खूप झालेला आहे बुवाला भाग त्या गोष्टीची बुवान काय उत्सुक शक्ती दुराच करायचं बुवा आम्ही शेतकरी बांधव आहोत लोकांचं मनोरंजन करायचं पण थोडक्यात मी आज कशी बारी ठेवून जातो रसिका तुमची साथ असू दे सचिन बुवाना शिवण बुवाची साथ काय ते असतं बघा
मागे माहीत नसतील पण उपस्थित ते शाहीर ज्याची शाखा आहे निग्रेश तांबे पुण्याचे शाहीर याला सुद्धा शाखेमानाचा मुजरा करून या गर्दीमध्ये शक्तीचे शाहीर असतील पुण्याचे शाहीर असतील काही सचिन बुवांचे चाहते असतील काही जीवन बुवांचे चाहते असतील तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मित्रांनो मस्तकी लावतो आणि कवनाकडे वळतोय म्हणायचंय काय राया गजानला से करतो दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्यास स्मरतो तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची धूल माझ्या माथीच लावतो आणि चौथे वंदन माझे गुरुवर्य भाऊ शिवण यानाच स्मरतो काय मित्रांनो बघा मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाईन मुखी नाम गोड तुझे गीत गाईन धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाहिन धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाहिन
सद्गुरुराया बोलू रे ह्याला म्हणतात बाबा शक्ती तुला. माकड कथा गायल्या म्हणजे शक्ती तुला नव्हे. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. निर्वळनाथ महाराज जुगाय देवी वादे अखंड हरदा सोळीचा बाबुरगले घराण्याचा गणपती बाप्पा पारितोषिक विश्वास कमरे यांच्याकडून खास ढोलकीपट्टू सनमदादा किल्लेकर यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे राजूदादा खेडेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे राज संदेश पागडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे मिलिंददादा कदम आणि सुशांत कनवसकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक झालं आहे. नाच मंडळ त्याच्या आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. बघा
शाहिरानी ऐकणार ना माझी वारी? नक्की ना? हा, कारण तुमची साथ हवी. बुवानी स्तवन सादर करण्यापूर्वी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आज म्हणे रेडा आणलेला आहे, रेडा, लांजाचा रेडा. बुवा आधी मोठ्या फकांड्या म्हणतात ना, मोठ्या फकांड्या, यांचा आदर करतो, त्यांचा आदर करतो. स्तवन तरी का? माझी विनंती आहे, तुम्ही कलाकार मोठे रेडा आणलेला आहे म्हणतात बुवा, पण बुवा आज कसा घोडा लावून जातो ते बघा. फक्त तुमचे कान उघडे ठेवा, ऐकायची पात्रता ठेवा. नक्कीच मनोरंजन नक्की करणार, कारण बुवाने बोलता बोलता भरपूर बोलून गेले, भरपूर बोलून गेले. असो, गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय? सृष्टीचा चालक आहे. अजून बुवा म्हणून जातात मित्रांनो, असो होणार ते, कोणाच्या हातात नाही ते होणार नक्कीच. सचिन बुवा गाण्याला सुरुवात करतोय. मस्त वेळ पुढे जाऊन कोपऱ्यात बसवा. शिव हा जवळ या, लांब नाही येत, मला वाटतं इकडेच इकडेच जवळ आहे. बुवा ऐका, हिमनबुवांची भारी ऐका. बुवा म्हणून गेले की आज हिमनबुवा तुमचा कार्यक्रम करतो. अरे मेला, तू कार्यक्रम करायला काय मेल्या वर्षाची फाडून लिहिलाय माझा कार्यक्रम करायला? जन्माला मला दिलं ना, जन्म दिला. अजून भरपूर बोलणार आहे बुवा. तुझी संतान आहे ती बुवा, तुझी संतान आहे. त्याच एकच आहे, ज्याला उचलायचं कोणाला आणि न्यायला कोणाला न्यायचं ते. कारण ही सृष्टी, हा आत्मा, त्याची सत्ता आहे बुवा. तू मला सांगणार बोल कार्यक्रम करतो म्हणून, आणि माझा बुवा तो काय कार्यक्रम करणार? अजून म्हणे की पहिल्या बारीतच कार्यक्रम करतो बुवा. माझी बारी सोशल मीडियाच्या युट्यूबवर चोरून बघतो. मेल्या तुझी चोरून बारी बघाय का? तुम्ही याला काय, मला गरज काय तुझी चोरून बारी बघायची? एक तर बुवा सांगतात, हे भावानो, युट्यूबवाल्यानो, माझी बारी मी युट्यूबला टाकायची नाही. का टाकायची नाही? त्यांचं त्याला आणि मी कशाला बघू तुझी चोरून बारी? मला बुवा तुमची चोरून बारी बघायची गरज नाही, आणि तेवढा तू मोठा नाही. दांड्या वाढवला म्हणजे बुवा तू मोठे नव्हे. लक्षात लगे, चोरून बघण्यापेक्षा बुवा तुझी आज चांगली उघडून बघणार आहे मी काय असते ती.
काय दाखवतो ना ते उघडून बघणार आहे. मित्रांनो गणाला सुरुवात करतो बुवा आणि माझी सांगणी आहे चांगली. अडीच तास बाऱ्या करतो. लोक बघा नशीब चात्या राहिलेले आहेत या ठिकाणी. बारीचं बुवा भान असतं काहीतरी. लक्ष असू द्या. गणाला सुरुवात करतो बघा. लोक्याचा अधिपती तू या सृष्टीचा चालक आहे. नाम सदा घेतो मुखी गणराया. तुझा मी गणदेवा सेवक आहे. तुझ तारणारा तुझ मारणारा. तुझ तारणारा तुझ मारणारा. तुझा गणेशा मी देवक आहे. कर जोडून विनंती सदा न सर्वदा तुझा मी सेवक आहे. एकदंत विनायका तू शिवाचा हवाळ. भक्तांचा तू हा कैवारी दृष्टांचा काळ. सभारंगणी तुला मी आळवी तोऱ्या. पण भोल्या भक्तांचा तू देवा गणराज. आधी माय आपली श्रेष्ठ केलेली वास गण गातोय. या रंगमंचाची मित्रांनो शपथ घेऊन सांगतो. हा विषय बुवा या आधी सुद्धा दिला होता. बुवा आज माझ्या गाण्याचं उत्तर द्यायचं. बुवा काय सांगतात दुसऱ्या बरेच पळवळ काढतात. पळवाट काढतात कशी ती बघा. नाही जीवन मवा गाण्याची कटिंग द्यायची नसते आणि ह्याने द्यायची आमची. लोकांच्या डोळ्यात बुवा किती धूळ टाकत. आज गाण्याची मला कटिंग नकोय चाल नकोय. गाण्याचा विषय द्यायचा. बघूया तुमची ताकद. 1 2 3 4. शिवाचा हवाळ.
आलेलं पारितोषिक आदरणीय वाघिवरे सरपंच गोपालजी कदम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे श्री साई सेवा नाच मंडळ पश्चिम तांबेवाडी तुरेवाले शाहीर यांचं म्हणणं गोवा बारीक असून झाली पाहिजे. यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नक्कीच मित्रांचं म्हणणं आहे झापूक झुपूक बारी झाली पाहिजे. बसून फक्त बुवांची साला काढा. बुवा म्हणले आपल्या बारीत बुवा म्हणून गेले की बुवा साल काढणार. बुवा हत्यार आमच्याकडे आहे. हत्यारवाले आम्ही बोस म्हणून बोलले की नाही आजच्या बारीची राधा ती आणि कृष्ण मी अजून काही बोलत नाही मित्रांनो. माझा महिला वर्ग मायपाट त्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो सोडला नसता मित्रांनो. नक्कीच क्षमा मागेल तुमची. आज यांना जात दाखवली असते सचिन बुवा. आधीचे कार्यक्रम खरोखर या रचित प्रेक्षणे माझे पाहिलेले आहेत. मी जो मला पाहिला होतो त्याला मी कधी सोडला नाही बुवा. आणि अजून सुद्धा ताकद आहे म्हणताय ना बुवा. खुर्चीत बसताव अजून सुद्धा ताकद आहे बुवा. असं नेऊन ठेवीन ना असं नेऊन ठेवीन. आयुष्यात कधी कार्यक्रम करणार नाही माझ्याशी तू. आलेलं पारितोषिक प्रशांतदा नवरत कदमवाड यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ त्याचे आभार आहोत ऋणी आहोत. धन्यवाद. अजून म्हणतात बुवाला काय म्हणतात बघा. बुवा शेर गातोय रागात कुठच्या गातोय. बुवा तुझा राग आणि तुझे स्वर तुलाच धन्य म्हणतो मी. बुवांचा शेर मोठ्या रागात ज्या रागात गाताय बुवा तुम्ही त्यांना मी धन्य म्हणतो. आणि मला या परमेश्वराने प्रेम दिलेलं आहे आणि माझ्या आयुष्य आणि रसिकानं प्रेम दिलेलं आहे. त्या रागात मी गातोय. मला लोकांना द्यायचंय. तुझं राग घेऊन मी काय करू. तुमचा राग घेऊन मी काय करू. आता कशी आग लावतो ती बघा. अजून म्हणतात शाहीर की लांजात आलाय गांजा मारून याल मेल्या असा चिलमीत भरीन ना तुला. चिलमीत फुकला ना तर फुंकारीत जाशील खेळा. ऐकला काय बुवा. गांजाच्या बाबतीत चिलमीत भरला ना चिलमीत फुंकर मारले तर खेळात जा सुट पडशील. बोलायचं म्हणून बोलायचं सोडा. अजून म्हणून गेले बुवा काय म्हणतात बघा. दुसऱ्या बारीत काय पण बोलतो. पहिला दुसऱ्या बारीत मी काय पण बोलतो नको. बारा कशाला करतोस माझ्यासोबत कार्यक्रम करू नको आहे की नाही. पटलं तर होय म्हणा. दुसऱ्या बारीत म्हणे काय पण बोलतो मग माझ्यासोबत कार्यक्रम कशाला करतोस. आणि मी बुवा तुला आहे ना तुला पायाशी माझ्या रडतो. या पुढे माझ्यासोबत तू कार्यक्रम करू नको कारण तुझ्या स्मरणशक्ती नाही. पचवून घ्यायची. समोरच्याला आपण ज्यावेळेस बोलतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात की नाही मित्रांनो. आपण ज्यावेळेस समोरच्याला बोलतो तेव्हा आपल्याला ताकद पाहिजे. समोरचा मला बोलणार आहे ते ऐकून घ्यायची. ही बुवा तुमची कुवत नाही. म्हणून अजून एक शब्द बोललाय बुवा राजेश बुवांवरून बोलणार आहे पुढं. आता रसिक प्रेक्षक कंटाळलाय अक्षरशः. गवळणीकडे वळतोय. गवळणीतून काय म्हणायचं बाबा जाऊ. दादा एक फुका वाजवू चांगला ढोसा देऊया.
बुवानं फरमाईश दिली होती हो. साक्षी तुम्हाला ठेवणार आहे. बुवानं फरमाईश होती काय होय काय मी काय म्हणणार ना त्याच्यावर. बुवानी दोन दोन गवळणी म्हटली असू दे असो. तुम्हाला ज्यानं फरमाईश दिली असेल त्याला बुवा घेऊन बसा. मला काय म्हणायचं नाही त्या विषयावर. बुवानी गवळून गेली या ठिकाणी. बघा काय म्हणायतात. अर अर हरी तू करू नको रे चोरी. यमुनेच्या तिरिकाना पाहिला हरी म्हणे तुला सांगून पटत नाही. या लंगड्याचा मोडला आहे पाय तसा तुझा मोडायला पाहिजे काय. व त्यावेळेस सुद्धा म्हटलं की ज्या राधेनं सांगितलं लंगड्याचा पाय मोडलाय तसा कृष्णाचा मोडायचा आहे तो ते मला सांगा. म्हणजे लोकांना पटेल मला सुद्धा पटेल. कारण मी आज्ञा नाही अजून तुमच्यापेक्षा तुम्ही सुज्ञा ना. ज्या कानाचा पाय मोडायचा होता ते ज्या राधेनं सांगितलं तिचं मला नाव सांगा. नक्कीच मी तुमच्या एवढा वाचक नाही पण वाचन करून तरी बुवा ते गवळणीचं उत्तर देईन तुम्हाला नक्की. ज्या राधेनं सांगितलंय वा या गावात शक्तीचे शाहीर तुरीचे शाहीर भरपूर आहे. वाचक आहेत चांगली लोक. आणि तुमचा शब्द आहे बुवा की बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा शहाणा असतो. म्हणजे तुम्ही का माती खाती ऐके ना मित्रांनो. असू दे ही लग्न आहे म्हणून असू दे मला त्याच्याशी घेणं देणं नाही. वा झोपायची जरी पाली नाही ना झोपायची तरी बारी करीन हे छातीस बोट लावून झोपतो. एका खानदानीचा शाहीर आहे बुवा. झोपायची जरी बाई आली ना झोपायची तरी शक्ती तुला सोडणार नाही. हा माझा शब्द आहे आज. गवळणीला सुरुवात करतो म्हणायचं काय बघा. कुंजवनात राधे तुझी साथ कधी सोडलीच नाही. अन तुझ्यासाठी गोकुळ मिरचले पण तुला आठवण कधी माझी जडलीच नाही. म्हणून राधाबाई काय म्हणतोय बघ. हे सावळा हरी मी ग श्याम. सावळा हरी मी तुझा गण राधे मी ग श्याम. स्वर मुरलीचा पडता ग गाणी घेशीमुखी माझे
उंचवनात मयूर नाचतो, उंचवनात भेटून झाले सारखा. धन्यवाद मित्रांनो. स्तवन मुघल आणि गौरव झालेले आहे. आज या ठिकाणी आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आयोजकांचा मान ठेवून मी माझी प्रदत्तरी करणार आहे. अजून एक माझ्याकडे गाणं आहे, प्रश्नपत्र आहे. तत्पूर्वी बुवा जेवढे बोलले, ज्या ज्या गोष्टी बोलले, विश्लेषण करणार आहे मित्रांनो. खरोखर सांगतो, आज या व्यासपीठावर बसून की माझा प्रश्न होता, रावणाची बहीण शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय? शाहीर म्हणून गेलेले आहेत की जे खोटं बोलता व माझ्या बापावर पण गेले की नाही. माझं दादाला बघा रे, तुकाराम कुठं आहे? मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा कार्यक्रम. मित्रांनो, माझा झाला राजेश टिकंबू आणि माझा कार्यक्रम मुंबईत झाला. शाहिरांना सुद्धा माझा प्रश्न पूर्वी हाच होता. फुटण्यापूर्वी 8 वर्ष तो प्रश्न शाहिरांना विचारला. याच नव्हे, काही शाहिरांच्या बाऱ्या झाल्यात, त्यांना विचारला होता. त्यानंतर मित्रांनो, शाहिरांचे आणि माझे कार्यक्रम खूप झाले. जवळ यंदाच्या वर्षात 4 वेळा कार्यक्रम झाले. त्यावेळेस बुवाने मला उत्तर दिलं होतं. मला जे उत्तर दिलं होतं, पण बुवा आजही सांगतोय की मी ज्या अपेक्षित उत्तराला होतो ते नव्हतं. बुवाने सारांश देताना बुवा म्हणून गेले की कोणाची मनं दुखून जाऊ नये. आणि आज बुवा म्हणाले की मुस्लिम धर्माच्या स्त्रिया बुरखा घालतात आणि मला हेच उत्तर अपेक्षित होतं. बुवा अजून 8वा जी राजापूरमध्ये बारे झाली, त्या बारेतून जे उत्तर मला दिले ते पुन्हा एकदा बारे ऐका. काय म्हटलं होतं त्यामध्ये की कुठच्याही धर्माच्या स्त्रियांचं किंवा आपल्या सर्व बांधवांचं मन दुखू नये म्हणून मी विषय उत्तर फोडत नाही. पण मित्रांनो, रंगमंच
मंचावर बसलोय, खुर्चीत असलो तरी चालेल, या व्यासपीठाची शपथ, या व्यासपीठाची शपथ राजेश निकम बुवांनी दिलेली, जे मला उत्तर अपेक्षित होतं की ती सुरपणका, रावणाची बहीण सुरपणका या सध्याच्या कलियुगात मुस्लिम धर्माची असून ती बुरखा घालून फिरते. राजेश बुवांनी उत्तराची फोड केली आणि मी ते उत्तर मान्य केलं. नंतरचा विषय सांगतो मित्रांनो. आज बुवा भरपूर बोल केले, असो बोलायचं होतं बुवा तुम्ही बोललात. शाहिराने मला कॉल केल्यानंतर बुवा काय म्हणतात की राजेश निकम बुवांचे गुरु आणि आमचे गुरु एका घरातले आहेत. सचिन बुवा आणि राजेश निकम बुवा एका घराण्याचे. मला म्हणतात चिमन बुवा आमच्याच गुरुवारीने उत्तर दिलं नाही त्यांना. मग बुवा तुम्हाला जे उत्तर दिलं होतं ते तुम्ही प्रश्नपणे का नाही फोडले? क्लिअर सांगायचं होतं ना, असं मी विचारतोय. आणि अजून सांगतो, अपेक्षित मला उत्तर नाही मिळालं म्हणून बुवा ते उत्तर मी पटवून घेतलेलं नाही. आणि जर असा समज असेल तुमचा की शिक्का दिलेला आहे, शिक्का राजेश बुवांकडून मी उत्तर पटवून घेतलं का, कार्यक्रम मिळावे म्हणून. बुवा राजेश निकम बुवांसोबत जवळजवळ 3 वर्ष कार्यक्रम केलेले नाही. ज्या काही गोष्टी होत्या XYZ मला त्याच्याशी मतलब नाही. 3 वर्ष कार्यक्रम केला नव्हता तरी सुद्धा बुवा चिमन बुवा कार्यक्रम मुंबईत करत होता की नाही मित्रांनो? हे मी सांगायचं गरज नाही. सचिन बुवा एवढं जर तुम्हाला सोबत असेल ना, एवढं सोबत असेल तर माझ्याशी कार्यक्रम करू नका, अजून सांगतोय. आणि मला तुमच्यासारख्या शाहिराची गरज नाही. कारण का म्हणतो ते का, ज्या माझ्या बापाच्या ताटाच्या जवळ बसणारा हा शाहीर सचिन कदम बुवा आणि माझ्या बापाला लाबडा म्हणतोस. सांगायचं उद्दिष्ट काय मित्रांनो, या भाकड कथा सांगायची गरज नाही. कारण कार्यक्रम करतोय मी कुठं आज, तुमच्या गावात. प्रश्नाची फोड झाली मुंबई, काही गरज आहे का सांगा? तुमचा प्रेक्षक होता असेल पाहिला, पण त्या भाकड कथा सांगायची गरज नाही. बुवा जे माझ्या बापाला लबाड म्हणतात ना, मंदिरात बुवा एकत्र जेवत होतात सोबत आणि माझ्या बापाला लबाड म्हणतोस. असो तुमचे कर्म तुमच्याशी, पण डाग लावून जाणार नाही बुवा. म्हणून सांगितलंय तुमच्या गुरुवर्यांना घेऊन या, ज्यांनी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलंय. तुमचा ग्रंथ घेऊन या आणि तुमच्या गुरुवर्यांना घेऊन या. का आज नव्हे, कलगीतुर्ती समाज मंडळ लांजा राजापूर कार्यक्षेत्र मुंबईपर्यंत. तुम्हाला जर एवढा राग असेल त्या विषय असा तर तुमच्या गुरुवर्यांना घेऊन या आणि त्या विषयाची मंडळात बसून चांगली फोड करूया, म्हणजे वादविवाद नको. आहे की ना मित्रांनो? लोकांना सांगण्यापेक्षा तुमचे गुरुवारी घेऊन या असं अपेक्षित आहे मी. नक्कीच त्या विषयाची फोड करून आणि तुमच्या गुरुवर्यानेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि त्याच गुरुवर्याने राजेश निकमांना उत्तर दिलेलं आहे, हे तुम्ही मान्य केलेले आहे म्हणून सांगतोय. अजून बुवा म्हणतात की खुर्चीवर बसतील, नियतीचा खेळ आहे. असू दे, लोकांना माहिती याच खुर्चीवर का बसले होते. तुम्हाला सुद्धा शाहीर सांगून झालं, पण मरू दे. कोणाच्या तरी वेगावर बोलताना बुवा थोडी भान ठेवा. मी मला बोलताय म्हणून मी म्हणत नाही, कारण मी बारीक कार्यक्रम करायसाठी आलेलो आहे. ठिकाणी मी कसाही असू दे म्हणून तुम्हाला मागाशी सांगितलं, झोपायची जरी पाळी आली ना बुवा तरी शक्ती तुला करणार, सोडणार नाही. कारण एका बापाचं रक्त आहे.
सांगा. साई शास्त्र 18 पुराण बुवा वाचत असताना मी तेवढा त्याचा अभ्यास नव्हे, पण प्रत्येक ग्रंथ असू दे, कथासार असू दे, त्याला शपथ असते. म्हणून माझ्या शब्दातून भगवंताचा उल्लेख करतोय. काय म्हणायचं बघा मला. भगवान श्रीकृष्ण हे हिंदू धर्माचं एक देवस्थान आहे. भगवान श्रीकृष्ण हे आपल्या हिंदू धर्माचं एक देवस्थान आहे. विष्णू 8वा अवतार आणि वैष्णव पंथांमधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. साक्षात भगवान श्रीकृष्णाची. कृष्ण संरक्षण करून माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतांचा सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. काय म्हटले बुवा बघा, साई शास्त्र 18 पुराण प्रत्येक ग्रंथाला शपथ आहे. अजून शपथ तोडण्या एवढा मी गुरुचा झेला नव्हे. माझे वडील गुरुवरी असले तरी शाहीर वर्ग भरपूर बसलेले आहे या ठिकाणी. हे शाहिरांना माहीत असतील. शक्तीचे शाहीर असू देत किंवा आमचे तांदूबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पण जो शब्द देतोय त्याचा अजून मी पारक आहे, सोडलेलं नव्हे, अजून पारक आहे. मित्रांनो, प्रश्नपदाला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा, तुमच्या माहितीसाठी शाहिरांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. हा बुवानी माझा प्रश्न वाचून दाखवला. शाहिराने जो मला प्रश्न विचारलेला आहे बुवा, ठामपणे सांगेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे काही नाही. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आजच्या वेळेचा माझा प्रश्न, लसूण ही पूर्वी जन्माची कोण? बुवा काय म्हणाली? बोलले की नाही? लसूण दाखवतो तुला म्हणून, तुझ्या कर्माची फुलं बुवा तुला. किस घरात किस, नाही तर बुवा सोलून टाक, मला काय फरक नाही पडत. लसूण किस नाही तर सोलून घाल, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. प्रश्न माझा आहे, लसूण ही पूर्वी जन्मीची कोण व तिचं नाव काय आणि ती भूतलावर येण्यास कारण काय? विषयाचं उत्तर देताना बुवा शास्त्राचा आधारच हवा. गुगलचं मला उत्तर नको दादा, वाजव. पिस्तुली घेऊन आलेले बुवा म्हणाले, आज डुकर जागावर पडणार. बोलले की नाही? डुकर म्हणतात जागावर पडणार. यांना मित्रांनो काय बलकंदर बोलवलेलं आहे. हो आयोजन बुवाला शिकारीला बोलवलं. बुवा म्हणतो की लांजाचा डुकर आज जागेवर पडणार. बुवा तुझ्याकडे पिस्तूल असेल? हो सचिन भाऊ, पिस्तूल असेल, 6 बॉलचा असा काढतूस घाली ना भाऊ, काढतूस जागेवर विकेट पडेल तुझी. बिगरीचं नाही, 6 बॉलचं. कारण 6 बॉलच्या ताकदीचा भाऊ आहे. 6 बॉलच्या ताकदीचा भाऊ आहे. बिगरीचं घातलं ना तो ऑन दी स्पॉट आउट. व 6 बॉलचा असे काढतूस घुसवीन ना आणि असा ठुकी परत उठणार नाही. तुला लांजाचा दमच बघायचा ना बुवा, तुम्हाला लांजाचा दम. 6 बॉलचा असं काढतूस घालतो मित्रांनो. का आज पण मी शांत काय माहिती
माहितीये का कलिकेतुरा उन्नती समाज मंडळ त्याचा आदर्श ठेवतो अजून. बुवा तुम्हाला काय म्हणायचं ते अजून दुसऱ्या बारीत म्हणा, पण मला जे योग्य वाटेल त्याच विषयाला प्रतिउत्तर देईल. आणि बुवा जे म्हणता ना सारखं रेड्याचा विषय लावून दाखवतो मी दुसऱ्या बारीत. मला हवाय तुमची म्हैस कशी लावतो ना धुवायला ती बघा. रेड्याचा विषय का, म्हैस कशी तुझी काळी दाढीवाली ती दाखवतो. प्रश्न बदला मित्रांनो सुरुवात करतो. मनस्वी मंगेश मोठे गाव मार्लेश्वर 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे
प्रशांतदा नवरत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, श्रीयुत सरिता शांताराम कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ त्याच्या आभारी ऋणी आहोत. धन्यवाद मित्रांनो. माझी प्रथम फेरी संपली अशी जाहीर करतो आणि प्रतिस्पर्धी शाहिरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.